नमस्कार, मी यामिनी दळवी। मित्रांनो, आजचा हा जो आपला व्हिडिओ आहे तो काहीसा वेगळा आहे, कारण आज आपण अशा एका शब्दाविषयी बोलणार आहोत ज्या शब्दाची आज सर्वार्थाने आपल्या महाराष्ट्राला गरज निर्माण झाली आहे। आणि हा शब्द आहे सौहार्द। जो मराठवाडा गेल्या महिनाभरापासून धगधगतोय, त्याच मराठवाड्यामधल्या दोन नेत्यांच्या मैत्रीचं आणि सौहार्दाचं मोठेपण आपल्याला आज ओरडून सांगायची गरज निर्माण झाली आहे। एक काळ असा होता जेव्हा मराठवाड्यामधल्या दोन नेत्यांची मैत्री राज्यभरामध्ये प्रसिद्ध होती, विलासराव देशमुख आणि गोपीनाथ मुंडे। खरं तर हे दोघे सुद्धा वेगवेगळ्या जातीतले, समाजातले, मराठा आणि वंजारी, दोघांचे पक्ष वेगळे, पण दोघे सुद्धा एकमेकांना लातूर आणि रेणापूर मधून अप्रत्यक्षपणे निवडून आणण्यासाठी काही मदत करायची अशी सुद्धा चर्चा झाली आहे। मात्र वैयक्तिक मैत्री सुद्धा ते त्या पलीकडे जाऊन जपायचे। अगदी कॉलेज पासून असलेली त्यांची ही मैत्री पुढे राजकारणामध्ये सुद्धा टिकून राहिली। समाजकारणामध्ये सुद्धा हा गोडवा वाढवणारी ठरली। हे दोन नेते ज्या मराठवाड्याचं प्रतिनिधित्व करायचे, त्याच मराठवाड्यामध्ये सध्या सौहार्दाचा हाच गोडवा हरवलेला आहे। आज खरं तर या व्हिडिओची सुरुवात देशमुख आणि मुंडे यांच्या गोष्टीने करायचं कारण हे स्पष्ट आहे। मात्र राजकारण सोडाच, आता तर समाजकारणामधून सुद्धा सौहार्द या शब्दाचा गोडवा हरवून गेलेला आहे। विलासराव देशमुख आणि गोपीनाथ मुंडे वेगवेगळ्या समाजामधून आलेले, मात्र तरी सुद्धा एकच राहिलेले। मात्र त्यांचा तो समाज सध्या एका विचित्र अशा तणावामधून जातोय। आज जर हे दोन्ही नेते असते तर कदाचित आजच्या मराठवाड्यामधलं चित्र हे काहीसं वेगळं असतं। कारण समाजामध्ये फूट पाडून आपला जो मराठवाडा आहे तो आपला मराठवाडा धगधगता ठेवणं हे या दोन्ही नेत्यांनी कधीच केलं नसतं। मात्र मग या सौहार्दाची एक झलक सध्या मराठवाड्यामधून निघणाऱ्या मोर्चामधून दिसायला लागली आहे। आज छत्रपती संभाजीनगरमध्ये एक मोर्चा निघाला। बीडमधल्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख आणि परभणीमधील सोमनाथ सूर्यवंशी या दोघांच्या सुद्धा कुटुंबियांना न्याय द्यावा, हा खरं तर या मोर्चाचा हेतू आहे। या मोर्चाच्या निमित्तानं सौहार्दाचा ओलावा पुन्हा एकदा अनुभवायला मिळाला, ज्यामुळे समाजामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करणाऱ्यांच्या डोळ्यामध्ये या मोर्चाच्या माध्यमातून झणझणीत असं अंजन घातलं गेलंय। कारण या मोर्चामध्ये जात पात, धर्म, लिंग, पक्ष, विचारधारा हे सगळं सोडून, सगळं विसरून केवळ न्यायाच्या मागणीसाठी हे सगळे लोक उभे ठाकलेत। संतोष देशमुख यांचे कुटुंबीय, परभणीमधले सोमनाथ सूर्यवंशी यांचे कुटुंबीय, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील, भाजपचे आमदार सुरेश धस, राष्ट्रवादीचे खासदार बजरंग सोनावणे, ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे, रिपब्लिकन सेनेचे आनंदराज आंबेडकर आणि MIMचे इम्तियाज जलील हे सगळे या मोर्चामध्ये आज सहभागी झाले आणि मोर्चाचं नेतृत्व करत होते। या सगळ्यांची मागणी एकच आहे, न्यायाची। केवळ आजचा मोर्चा नाही तर याआधी सुद्धा राज्यभरामध्ये अनेक मोर्चे निघाले, म्हणजे बीड असेल, परभणी असेल, पुणे, मुंबई अशा अनेक मोर्चांमध्ये आपल्याला सौहार्दाची हीच भावना कायम दिसली आहे। आणि या सगळ्या मोर्चांचा विचार केला तर संभाजीराजे छत्रपतींपासून प्रकाश आंबेडकरांपर्यंत सगळे नेते या प्रकरणामध्ये न्यायासाठी एकत्र आलेत, ज्यांनी समाजामध्ये फूट पाडणाऱ्यांचं कंबरड मोडलंय आणि न्यायाच्या बाजूने उभं राहून समतेचा आवाज बुलंद केलाय। देशमुख असोत किंवा सूर्यवंशी यांना संविधानानं दिलेल्या जगण्याच्या मूलभूत अधिकारावरती घाला घातला गेला आणि दुसरीकडे संविधानानंच जे समता आणि बंधुता ही मूल्य दिली आहेत त्याच्यावरती सुद्धा आघात करायचा प्रयत्न केवळ राजकारणी नाही तर आपल्या सुद्धा आजूबाजूला असणारे जे लोक आहेत त्यांच्याकडून होताना सध्या प्रकर्षाने जाणवतोय, दिसू लागलेला आहे। खरं तर कोणत्या जातीत, कोणत्या धर्मामध्ये जन्माला यावं याचा कोणताच निर्णय आपल्या हातात नाहीये। आणि असं असताना सुद्धा केवळ जाती धर्माच्या राजकारणावरती आपल्या पोळ्या भाजून घेता याव्यात यासाठी जे लोक आपल्यामध्येच भांडणं लावतात, आपल्यालाच एकमेकांपासून वेगळं करतात, त्यांच्या राजकारणासाठी जे आपल्याला हातामध्ये शस्त्र घेण्यासाठी उद्युक्त करतात, त्यांच्यावर आपण आंधळेपणाने विश्वास कसा काय ठेवायचा? आमचे कवी मित्र असे म्हणतात, गजानन मिटके असं म्हणतात की काय असते माणसाच्या आत नसते माहिती, पण माणसाला माणसाची जात असते माहिती। ही जात खरं तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, पण कोणतीही जात, कोणताही धर्म हा आपल्याला एकमेकांचे खून करायला निश्चितच शिकवत नाहीये।
म्हणजे ज्या ठिकाणी संतोष देशमुख यांच्या हत्येची घटना घडलेली आहे, तर तिथून वारकरी संप्रदायामधलं चाकरवाडी हे संस्थान हे अवघ्या 10 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. आणि तुकोबारायांनी आजन्म आपल्याला सौहार्दाचा सल्ला दिलाय, ही शिकवण आपल्याला दिली आहे. त्यांचा अभंग जर आपण बघितला की विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ, ऐकाजी तुम्ही भक्त भागवत, कराल हे हित सत्य करा, आणि कोणाही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. ही इतकी इतकी माणुसकी आपल्या आतमध्ये आहे. आणि असं असताना कुठला तरी व्हिडिओ येतो, कुठला तरी बेरक्या कोणतरी नेता भाषण करतो, आणि कुठल्या तरी सोशल मीडियाच्या स्टेटसनी आपली माथी कशी काय भडकू शकतात. आणि जर अशा गोष्टींनी जर आपली माथी भडकणारच असतील ना, तर मग समाजातल्या एकोप्यासाठी काम करणाऱ्यांच्या आणि त्यासाठी झटणाऱ्यांच्या कामामुळे, कार्यामुळे त्यानंतर मग आपल्या डोक्यामध्ये समतेचा, चांगल्या विचारांचा परिणाम का होत नाही, असा प्रकाश का बरं पडत नाही, या सगळ्याचा सुद्धा विचार करायला हवाय. आज आपल्या राज्यामध्ये ना मित्रांनो, काही जिल्हे जे आहेत ते हत्या, खून, दरोडे, खंडण्या या सगळ्यामुळे धगधगायला लागलेले आहेत. आणि हाच आपला सध्याचा वर्तमान आहे. आपला जर वर्तमान हा असेल ना, तर मग आपलं भविष्य नेमकं काय असेल याचा विचार सुद्धा आज आपल्याला करायची गरज आहे. कारण याचा जर विचार केला ना, तर आणि तरच आपलं जगणं, आपला परिवार, पर्यायाने आपला सगळा समाज हा शांततेत आणि भयमुक्त जगू शकणार आहे. म्हणजे आज सुद्धा जर फक्त विलासराव आणि फक्त गोपीनाथराव यांची जोडी आपण आठवून जर बघितली ना, आणि त्यांच्या नावापुढे देशमुख, मुंडे ही आडनावं नसती, तरी सुद्धा मराठा असो की वंजारी असो किंवा मग इतर कुणीही असो, सगळ्या समाज घटकांना हे नेते आपलेच वाटले असते. आणि अर्थातच आजही आपल्याला ते आपलेच वाटतात. मात्र आज आपल्याला गरज आहे ती चारवाकाची. जो चारवाक जन प्रत्येक गोष्ट, प्रत्येक घटनेला आपल्या आपल्या बुद्धीच्या कसोटीवरती घासून बघायला शिकवलं आणि त्यानंतरच विश्वास ठेवायला शिकवलं. तुकारामांनी शिकवलेलं सौहार्द, चारवाकानं आपल्या बुद्धीला दिलेलं आव्हान, आणि या सगळ्यामध्ये शिवरायांनी आपल्या पोलादी मनगटांमध्ये भरलेला आत्मविश्वास, या सगळ्याची सोबत करत मित्रांनो इथून पुढे आपल्याला जगावं लागेल. कारण यानंतरच आपण जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा हे शब्द यानंतरच आपल्याला अभिमानानं म्हणता येतील, अभिमानानं मिरवता येतील. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.